उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी वृक्ष लागवड केली होती. परंतु सध्या जी आहे ती झाडांची एकदम अशी भयानक परिस्थिती झालेली या ठिकाणी पाहायला मिळते. कसल्याही प्रकारचं संगोपन या ठिकाणी झालेलं नाही. सध्या झाडाची अवस्था जी आहे ती अतिशय म्हणजे अशी पूर्ण वाळून गेलेली दिसत आहे. काय सांगाल की प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही? प्रशासन हे इमानदार राहिलेलं नाही. जसा राज्यकर्ता तशी जनता हे सर्वश्रुत आहे. अगदी त्या पद्धतीने राज्यकर्ते जसे भ्रष्टाचारी तसेच प्रशासनातले अधिकारीसुद्धा भ्रष्टाचारी असतात. कारण आतापर्यंत जर बघितलं ना तर 40 वर्षामध्ये आपण किती मोठी झाडं लावायला पाहिजे होती आणि 40 वर्षामध्ये अख्खा भारत, अख्खा महाराष्ट्र, अख्खा राज्य हरित व्हायला पाहिजे होतं. जर इमानदारीने आणि प्रामाणिकपणे वृक्ष लागवड जर केली ना तर फक्त 3 वर्षामध्ये अख्खा महाराष्ट्र हरित होऊ शकतो. कारण झाडं लावायला काही लागत नाही ना हो. कारण बाकीची जी प्रोसेस आहे तर निसर्ग झाडांना जगवण्यासाठी सक्षम आहे. आपल्याला फक्त ती झाडं जगवणं आवश्यक आहे. आता तुम्ही जर पाहिलं तुमच्या गावामध्ये अनेक ठिकाणी सामाजिक वनीकरण यांच्या मार्फत झाडं लावली जातात. अगदी मी लहानपणापासून बघत आलो आहे की 3-3 वेळा झाडं लावलेली, 4-4 वेळा झाडं लावलेली. मग त्यातलं एकही झाड का शिल्लक राहत नाही? कारण त्या ठिकाणी तुमच्याकडे प्रशासनाकडे कर्मचारी आहेत, पगारी नोकरदार आहेत, वॉचमन आहेत. मग ही सगळी यंत्रणा असताना सुद्धा ते काय म्हणजे फुकट पगार घेतात का? मग त्यासाठी संरक्षण करणं, त्याची देखभाल करणं हे कोणाचं काम आहे? आता हे ताजं उदाहरण आहे. हे 4 महिन्यापूर्वीचं झाड आहे. बघा हे सुकून गेले, वाळून गेले. 4 महिन्यापूर्वी या ठिकाणी हे 2 एकर परिसर आहे. 2 एकरमध्ये तुम्ही 12 फुटावर जरी झाड बसवलं ना तर 400 ते 700 झाडं बसतील, बरोबर का? परंतु ह्याची जाहिरात कशी केली गेली? इथं 15,000 झाडं लावली. आता 15,000 झाडं बसले असती पण त्यासाठी काय करावं लागलं असतं? घनवन करावं लागलं असतं. पण हे घनवन नाही ना. बरोबर, ठीक आहे, जे असतील ते असतील झाडं. परंतु आज ह्या झाडांची अवस्था काय? फक्त 4 महिने झाले तर आता कठीण उन्हाळा यायचा आहे अजून. म्हणजे आत्ताच ह्या ठिकाणची 90% झाडं संपली. 10% झाडामध्ये आता थोडासा जीव आहे. परंतु लावल्यापासून ह्या बघा इथं काळी माती अजून जशाच कशी दिसते, वरी उघडीच दिसते काळी माती. ही माती सुद्धा बुजलेली नाही, त्यांचे मुळं सुद्धा बुजलेली नाही, त्यांना कधी पाणी दिलं नाही. या ठिकाणी आजूबाजूला त्यांना संरक्षणासाठी कंपाऊंड केलेलं नाही किंवा फेन्सिंग केलेलं नाही. संरक्षण जाळी प्रत्येक झाडाला तर राहीच. ही उदासीनता आहे. आता ह्या झाडामध्ये लावले 700-800 झाडं, दाखवले 15,000 झाडं. किती पैसे उचलले असतील विचार करा. किती मोठा भ्रष्टाचार आहे. झाडाच्या नावाखाली प्रशासन असेल, पुढारी असतील, फार मोठी म्हणजे भ्रष्टाचार करतायत की गावाच्या रस्त्याला दुतर्फा झाडं लावतील. योजना आहे रोजगार हमीतून. रस्त्याच्या कडीला दोन्ही साईडनं झाडं लावायची. आता त्या योजनेमधले अनेकदा झाडं लावलेली असतात पण रस्त्याच्या कडेची झाडं जगतात का? नैसर्गिकपणे जगलीच तर पुन्हा त्या ठिकाणाहून तारेची लाईन जाते, रस्त्याचं रुंदीकरण होतं, लगेच ती झाडं तोडून टाकली जाते. म्हणजे कुठलंही नियोजन नाही आपल्याकडं, कुठलाही रोड मॅप नाही की झाड कुठं लावलं पाहिजे आणि ते कायमस्वरूपी कसं राहिलं पाहिजे ह्याचा कोणी विचार करीत नाही. सध्या झाड लावा, लगेच पैसे घ्या, बिलं उचलून घ्या, संपला विषय. पुन्हा दुसऱ्यांदा झाड लावा, दुसऱ्यांदा पैसे उचला. म्हणजे जसं रस्ते, नाल्या करताना जसं विचार केला जातो अगदी त्याच पद्धतीने झाडांच्या बाबतीत विचार होतो. आता तिसरी गोष्ट आणखीन एक आहे की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला, मग ते ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, नगरपंचायत असो, एक जैवविविधता समिती असते, बरोबर? आणि त्या जैवविविधता समितीमध्ये जे काही सदस्य निवडायचे असतात ते पर्यावरणाशी संबंधित असावं. गावाचं पर्यावरण, माणसांचं पर्यावरण, झाडांचं पर्यावरण, त्याच्यानंतर पशुपक्ष्यांचं पर्यावरण, मातीचं पर्यावरण ह्याचा अभ्यास करणारी आणि त्याचं म्हणजे गुण पडताळणी करणारी समिती म्हणजे जैवविविधता समिती असणं आवश्यक असतं. आणि त्या समितीनं त्या गावामध्ये जे काही बदल होत आहेत, जे काही झाडं लागलेत, ज्या पद्धतीचे पशुपक्षी त्या ठिकाणी नांदतायत, वावरतायत किंवा त्यांच्यावरती काय परिणाम होतोय हे नोंद करणं गावामध्ये त्याची आवश्यकता असते. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्रात अशी एक बी जैवविविधता समिती एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेकडं, एकाही ग्रामपंचायतीकडं नाही. यावरूनच आपल्या लक्षात येतं की आपल्याला झाडाविषयी किती प्रेम आहे, आपल्याला आपल्या मातीविषयी किती प्रेम आहे, आपल्याला आपल्या आजूबाजूच्या गाव शिवाराविषयी किती प्रेम आहे हे ह्यातून लक्षात येतं. म्हणजे शासनाला ह्या समित्या किंवा ह्या जैवविविधतेच्या नोंदवही ठेवणं आवश्यक वाटत नाही. कुठल्याही जर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलात ना तर तुम्हाला तिथल्या जैवविविधता नोंदवह्या निरंक दिसतील, एकदम कोऱ्या. त्याच्यावरती ना समिती, ना अध्यक्ष, ना झाड, कशाचीच नोंद नाही. तुम्ही जर आज एखाद्या गावच्या शिवारातलं जर गावठाणाचा सरकारी जमिनीचा जर 7-12 काढला ना तर त्या 7-12वरती निरंक येतं, एकही झाड दिसत नाही.
तुझी नोंदच नसते. इथं झाड आहे, दगड आहे, माती आहे, डोंगर आहे. अनेक ठिकाणच्या गावच्या शासकीय आणि सार्वजनिक जमिनीच्या सातबारावरती जिथं डोंगर आहेत ना, तिथं डोंगराची सुद्धा नोंद नाही, नोंदच नाही डोंगराची. इतकी वाईट परिस्थिती आहे.